अरे यार, घर घेणं म्हणजे आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय असतो ना. पण तेवढंच मोठं टेन्शन पण असतं. कर्ज कुठून घ्यायचं, किती घ्यायचं, कोणती बँक बरी, आणि सर्वात महत्त्वाचं, कुठे चुकतोय आपण हे कळतच नाही तोपर्यंत उशीर झालेला असतो. म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय गृहकर्जाचा संपूर्ण रस्ता, सोप्या भाषेत आणि बिनधास्त. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर मी गॅरंटी देतो तुमचे लाखो रुपये वाचतील. तर मग सुरू करूया. तर पहिल्यांदा बेसिक क्लिअर करूया. गृहकर्ज म्हणजे साध्या भाषेत बँक तुमच्यासाठी घर खरेदी करायला पैसे देतं आणि तुम्ही ते हळूहळू परत करता. दर महिन्याला एक EMI जातो, त्यात मुद्दल असतं आणि व्याज असतं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, बँक पूर्ण पैसे देत नाही. घराच्या किमतीच्या साधारण 75 ते 90% बँक देतं. उरलेले तुमचे स्वतःचे पैसे लागतात. याला डाऊन पेमेंट म्हणतात. म्हणजे 50 लाखाचं घर असेल तर 5 ते 10 लाख तुमच्याकडे आधीच असायला हवे. हे आधीच प्रिपेअर करा, नाहीतर शेवटी धावपळ होते. ठीक आहे, आता रिअल टॉक. कर्ज मागायला जाण्यापूर्वी काय काय तयार असायला हवं. हा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर. हा स्कोर म्हणजे तुमचे आर्थिक रेप्युटेशन. 750पेक्षा जास्त असेल तर बँक खुश होते, कमी व्याजात कर्ज मिळतं. कमी असेल तर बँक एकतर जास्त व्याज लावते किंवा थेट नाही म्हणते. सिबिल स्कोर आता चेक करा. सिबिलच्या वेबसाईटवर किंवा तुमच्या बँकेच्या ॲपमध्ये मोफत पाहता येतं. नोकरदार असाल तर 3 महिन्याचे सॅलरी स्लिप, फॉर्म 60, बँक स्टेटमेंट, आणि व्यापारी असाल तर IT रिटर्न्स, व्यवसायाचे डॉक्युमेंट लागतात. हे आधीच रेडी ठेवा. बँकेत गेल्यावर उद्या आणतो म्हटलं तर इम्प्रेशन खराब होतं. तिसरी गोष्ट, डाऊन पेमेंटची तयारी. आत्ताच सांगितलं ना, किमान 10 ते 25% तुमचे स्वतःचे लागणार. हे आधीच आठवा. लोन मिळेल तेव्हा डाऊन पेमेंट नसेल तर डील कॅन्सल होते, हे नेहमी लक्षात ठेवा. आता येतो सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न. भाऊ, कोणती बँक बरी रे? SBI, HDFC, ICICI, कोटक, LIC हाऊसिंग, इतक्या ऑप्शनमध्ये कन्फ्यूज व्हायला होतं. हे मलाही होत आहे. पण यार, एकच बँक बेस्ट आहे असं नसतं. तुमच्या सिच्युएशननुसार बँक निवडायची असते. मग काय बघायचं? मी तुम्हाला 4 गोष्टी सांगतो. व्याजदर किती आहे? सध्या साधारण 8.5 ते 9.5%च्या आसपास असतो. SBI, बँक ऑफ बरोडा यांच्यासारख्या सरकारी बँका थोड्या कमी व्याजात देतात. HDFC, ICICI थोड्या जास्त, पण प्रोसेस फास्ट असते. प्रोसेसिंग फी किती? ही फी साधारण 0.5 ते 1% असते. 40 लाखाच्या कर्जावर 40,000 रुपये. त्यामुळे हे निगोशिएट करा. काही बँका फी माफ पण करतात आणि विचारायला काय जातं. म्हणजे जर काही वर्षांनी तुम्हाला जास्त पैसे मिळाले आणि कर्ज लवकर फेडायचे असेल तर बँक दंड आकारते का? फ्लोटिंग रेट लोन, RBIच्या नियमानुसार प्रीपेमेंट पॅनल्टी नसते, पण फिक्स रेट वर असू शकते. आधीच विचारा. कस्टमर सर्व्हिस कशी आहे? हे कर्ज 20 वर्षाचं नातं आहे. त्यामुळे बँकांचं ऑफिस जवळ आहे का, ॲप चांगला आहे का, हेल्पलाईन मिळते का, हे पण बघा. माझा सल्ला, किमान 3-4 बँकांकडून ऑफर लेटर मागवा, कम्पेअर करा आणि मग निर्णय घ्या. घाई करू नका. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, ज्या चुका बहुतेक जण करतात आणि नंतर पश्चाताप होतो. चूक नंबर 1, फक्त EMI पाहून निर्णय घेणं. EMI परवडते मग बस, हा विचार चुकीचा आहे. प्रोसेसिंग फी, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, इन्शुरन्स, या सगळ्या गोष्टी मिळून लाखो रुपये होतात. आणि एकूण खर्च कॅल्क्युलेट करा, मग निर्णय घ्या. चूक नंबर 2, जास्तीत जास्त कर्ज घेणं. बँक मॅक्झिमम देऊ शकते म्हणून मॅक्झिमम घ्यायचं असं नाही. एक रूल लक्षात ठेवा, तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 40%पेक्षा जास्त EMI असू नये. नाहीतर बाकी खर्च, मुलांचं शिक्षण, मेडिकल इमर्जन्सी यांच्यासाठी पैसेच उरणार नाही. चूक नंबर 3, कागदपत्र न वाचणं. ही खूप जास्त होता. ॲग्रीमेंटवर साईन करायचं पण वाचायचं नाही. त्यात हिडन चार्जेस असतात, व्याज बदलण्याच्या अटी असतात, दंडाच्या तरतुदी असतात. एक वेळ वाचा, जे कळत नाही ते विचारा. साईन करायच्या अगोदर घाई करू नका. चूक नंबर 4, एकाच वेळी खूप बँकांना अर्ज करणं. वाटतं की जास्त अप्लाय केलं का लवकर मिळेल, पण यार प्रत्येक वेळी बँक सिबिल स्कोर चेक करते. जास्त चेक झालं की स्कोर खाली जातं आणि मग कर्जच मिळत नाही. 1-2 बँका निवडा, तिथेच अप्लाय करा. चूक नंबर 5, कर्जाचा विमा न काढणं. हे सर्वात सिरियस आहे. टर्म इन्शुरन्स किंवा होम लोन प्रोटेक्शन प्लॅन घ्या. तुमच्या अनुपस्थित कुटुंबावर कर्जाचं ओझं नको. हे लवाळ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जी बरीच लोक मिस करतात.
एकदा कर्ज घेतलं म्हणजे त्यांचं बँकेत ठेवणं कंपल्सरी नाही. जर तुम्ही दुसरी बँक कमी व्याजदरात घ्यायला तयार असेल तर तुम्ही कर्ज ट्रान्सफर करू शकता. यालाच बॅलन्स ट्रान्सफर म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर समजा 30 लाखाचं कर्ज आहे, 9.5% व्याजाने दुसरी बँक देते 8.5% व्याजाने. हा जो फरक वाटायला छोटा आहे, पण 20 वर्षात हा लाखोंचा फरक असतो. म्हणून 2-3 वर्षांनी एकदा रिव्ह्यू करा आणि गरज वाटली तर ट्रान्सफरही करा. तर मित्रांनो, एवढं करायला जड नाही. फक्त नीट माहिती घ्या, घाई करू नका, सिबिल स्कोर चेक करा, कागदपत्र तयार ठेवा, 3-4 बँका कंपेअर करा आणि कॉन्ट्रॅक्ट नीट वाचा. या 5 चुका टाळल्यात तर तुमच्या घराचं स्वप्न खरं होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा ज्याला घर घ्यायचं आहे. त्याचे लाखो रुपये वाचतील. खालच्या कमेंटमध्ये सांगा गृह कर्जाबद्दल तुम्हाला आणखी काय जाणून घ्यायला आवडेल. मी पुढच्या व्हिडिओत उत्तर देईल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.